सांगली शाहूनगर येथील मोकळ्या मैदानात फिरणाऱ्या वृद्धेचे धमकावून 2,62,500 रुपयांचे दागिने हिसडा मारून लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. संजयनगर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 3 तासात कंत्राटी पोस्टमन प्रवीण प्रल्हाद मोरे वय वर्ष 36 राहणार अष्टविनायक नगर गल्ली नंबर 10 याला अटक केली. फिर्यादी इंदुबाई राजाराम सूर्यवंशी वय वर्ष 84 राहणार अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ शाहूनगर या मंगळवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास स्मारकाजवळ महापालिकेच्या मोकळ्या मैदानात फिरत होत्या तेव्हा संशयित प्रवीण मोरे हा मोटरसायकलवरून तेथे आला. त्याने सूर्यवंशी यांच्या जवळ येऊन जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील दागिने ओढू लागला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या सूर्यवंशी यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोरे यांनी त्यांच्या हा गळा हाताने दाबून ओरडू नकोस नाही तर सोडणार नाही असं म्हणत गळ्यातील सोन्याची बोरमाळ मंगळसूत्र हिसडा मारून तोडले. त्यानंतर तो पळून गेला. मोरे यांनी सूर्यवंशी यांचा गळा धरल्यामुळे गळ्यास दाब बसला तसेच हिसडा मारल्यामुळे गळ्यास व्रण पडला. चोरटा पळाल्यानंतर सूर्यवंशी यांनी आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना हा प्रकार सांगितला. संजयनगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संजयनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील CCTV फुटेज तपासताना संशयित प्रवीण मोरे हा सायकलवरून त्या ठिकाणी आल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर जबरी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून 2,62,500 रुपयांचे दागिने आणि सायकल असा मुद्देमाल जप्त करत अवघ्या 3 तासात छडा लावला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.